मुंबईमध्ये मुसळधार पावसाचं थैमान सुरूच आहे। यामुळे कुर्ला रेल्वे रुळावरती पाणी आलेलं आहे। पाणी साचल्यामुळे ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या थांबलेल्या आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मुंबईहून ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। कुर्ला स्टेशनमध्ये रुळावर पाणी आलेलं आहे। अगदी प्लॅटफॉर्म पर्यंत जवळपास हे पाणी साचलेलं आपल्याला दिसतंय आणि साहजिकच त्या पाण्यामधून ट्रेन्सची वाहतूक होणं हे अवघड आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबलेली आहे। ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या या थांबलेल्या आहेत असं कळतंय। धनंजय दळवी आपल्याला अपडेट देत आहेत। धनंजय, नम्रताजी, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईत संध्याकाळपासून किंवा गेल्या काही तासांपासून बरंच पुन्हा पाहायला मिळतं आणि अशातच मुंबईची लाईफलाईन असलेल्या मध्य रेल्वेवर लोकलवर याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर कुर्ला असेल, विद्याविहार या दरम्यान स्थानकावर पाणी साचले। त्याचबरोबर कांजूरमार्ग, भांडूप, नाहूर या ठिकाणी देखील रुळांवर पाणी साचल्यामुळे जे आहे ती ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या ज्या आहेत त्या एका पाठोपाठ एक थांबलेल्या पाहायला मिळतात। त्याच प्रकारे आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल ज्या आहेत त्या सुद्धा थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी संध्याकाळपासूनच चाकरमान्यांचे यामध्ये हाल होताना पाहायला मिळतात। प्रवासी जे आहेत ते अनेक जण लोकलमध्ये अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कुर्ला ते ठाणे दरम्यान जे आहेत ते या लोकलच्या रांगा लागल्यात। पाणी जे आहे ते रुळावर साचलेलं पाहायला मिळतं आणि असाच जर मुसळधार पाऊस सुरू राहिला तर आणखी काही स्थानकं जी आहेत त्या ठिकाणी देखील रुळावर पाणी साचण्याची शक्यता आहे। हार्बर मार्ग जो आहे त्या हार्बर मार्गावर सुद्धा आता हळूहळू पाणी साचताना पाहायला मिळते। वाहतूक जी आहे ती लोकलची मंदावताना पाहायला मिळते आणि याचा नाहक त्रास जो आहे तो प्रवाशांना होतोय। रुळावर पाणी साचणं हे आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळतं। उपाययोजनेखाली दरवर्षी मोठ्या संख्येने पैसा जो आहे तो सुद्धा खर्च केला जातो, मात्र ऐन पावसाळ्यात जे आहे ते पावसामध्ये प्रवाशांचे हाल आपल्याला हे होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे हा परतीचा पाऊस आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो आणि त्यात सुद्धा प्रवाशांना या सगळ्याचा फटका हा बसलेला पाहायला मिळतो। नम्रता, धनंजय, दोन दृश्य आलेली आहेत आपल्याकडे, एक कुर्ला रेल्वे स्थानकाचं आणि एक भांडूप रेल्वे स्थानकाचं आणि दोन्ही ठिकाणी हे पाणी जवळपास प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचलेलं आहे। प्लॅटफॉर्म वरून पाणी वाहत आहे आणि ते या रेल्वे ट्रॅक्स वरती येत आहे असंही चित्र भांडूप मधलं आपल्याला समोर आलेलं आहे। जर पाऊस थांबला नाही तर चित्र काहीसं असंच दिसणार आहे। सध्या कोणकोणते मार्ग आहेत ज्याच्यावरती ही परिस्थिती उद्भवलेली आहे? कुठे वाहतूक सुरू आहे, कुठले मार्ग ठप्प आहेत? सध्या आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेवर गेल्या काही तासांपासून धीम्या गतीने वाहतूक जी आहे ती सुरू होती, मात्र आता कुर्ला स्थानकावर जे आपण दृश्य पाहतोय त्या दृश्यांमध्ये दिसतंय की प्लॅटफॉर्म ज्या म्हणजे फलाटाच्या बरोबर जे आहे रुळांवर पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। तशीच काहीची परिस्थिती ही भांडूप या स्थानकादरम्यान सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। नाहूर आणि भांडूपच्या मध्ये सुद्धा रुळावर पाणी साचलेलं पाहायला मिळते। यामुळे हा संपूर्ण परिणाम जो आहे तो पडलेला पाहायला मिळतो। मात्र जर काही प्रवासी जे आहेत ज्यांना पश्चिम रेल्वे मार्गावर जायचं त्यांच्यासाठी मेट्रोचा हा मार्ग जो आहे तो घाटकोपरवरून उपलब्ध आहे। त्यामुळे जे पश्चिम मार्गावर जाणारे आहेत ते त्या मार्गाचा वापर जे आहे ते करू शकतात। त्याचबरोबर अनेक बस ज्या आहेत त्या सुद्धा सुरू आहे। वाहतूक कोंडी आहे मार्गांवर अनेक ठिकाणी, मात्र अनेक मुंबईच्या सखोल भागात अद्याप जे आहे ते पाणी हवं त्या प्रमाणात साचलं नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी आहे। धीम्या गतीने वाहतूक जी आहे रस्ते मार्गावरील ती सध्या सुरू आहे। त्यामुळे रस्ते मार्गाचा वापर सुद्धा प्रवासी जे आहेत ते करू शकतात। बीएसटीच्या बस ज्या आहेत त्या सध्या सुरू आहेत बऱ्यापैकी प्रमाणात, त्यामुळे बीएसटीच्या बसने प्रवासी जे आहेत ते प्रवास करू शकतात। कुर्ला मार्गावर जर आपण पाहिलं तर हार्बर मार्ग सुद्धा त्याच ठिकाणी, त्यामुळे हार्बर मार्गावरची वाहतूक सुरू आहे, मात्र ती धीम्या गतीने सुरू आहे, उशिराने सुरू आहे, कारण की रुळावर अद्याप हवं त्या प्रमाणात पाणी साचलेलं नाहीये। पाणी साचायला हार्बर मार्गावर सुरुवात झालेली, त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे हार्बर मार्गावरती। त्यामुळे हार्बर मार्गावर सुद्धा प्रवास जो आहे तो धीम्या गतीने प्रवाशांचा सुरू आहे। ट्रान्स हार्बर जी आहे ती सुद्धा उशिराने सुरू आहे, त्यामुळे प्रवासी प्रवास करू शकतात। बरं धनंजय, तुला थोडंसं थांबवतेय, आपल्यासोबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला आहेत। स्वप्नीलजी, सध्या काय परिस्थिती आहे मध्य रेल्वेची? कुठे कुठे पाणी आलेलं आहे रुळांवरती? काय स्टेटस आहे सध्याचं? नम्रताजी, सध्या विद्याविहार आणि मुलुंडमध्ये खूप जोरात पाऊस चालू आहे आणि वॉटर लॉगिंग असल्यामुळे या ज्या अप आणि डाऊन लोकल लाईन्स आहेत त्या सध्या थोड्याशा विस्कळीत झालेल्या आहेत। याच्याशिवाय भांडूप आणि नाहूर मध्ये देखील पावसाचं पाणी बऱ्यापैकी साचलेलं आहे।
आणि याच सोबत कांजूरमार्ग आणि विक्रोळीमध्ये रिड्यूस स्पीड सोबत कॉशन ऑर्डर सोबत आपण गाड्या चालवतो आहोत. बर, म्हणजे आता जी वाहतूक सुरू आहे ती कुठून कुठपर्यंत सुरू आहे असं पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना व्यवस्थित समजण्यासाठी कृपया सांगा. लाईन पूर्ण व्यवस्थित चालू आहे. ट्रान्स हार्बर आणि कल्याणच्या पुढच्या सगळ्या लाईन चालू आहेत. बर, CSMT पासनं विद्याविहार पर्यंतची लाईन आपली चालू आहे. विद्याविहार पासनं पुढे सध्या मुलुंड पर्यंत थोडंसं डिस्ट्रप्शन आहे. बर, आता आपल्याला पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर आपल्याला एक रिअलिस्टिक पोझिशन येईल, कारण पाऊस अद्यापही खूप जोरात चालू आहे दोन्ही जागी. बर, म्हणजे विद्याविहार ते मुलुंड ठाणे या विद्याविहार ते स्थानकादरम्यान मुलुंडमध्ये वाहतुकीमध्ये सध्या- डिस्टर्बन्स आहे. होय, विद्याविहार ते मुलुंडच्या दरम्यान वाहतुकीमध्ये डिस्टर्बन्स आहे. हार्बर मार्गावरची काय परिस्थिती आहे तिथे? हार्बर चालू आहे, हार्बर मार्ग चालू आहे, पण रिड्यूस स्पीडनी चालू आहे, कारण जे हेवी रेन्स आहेत त्याच्यामुळे व्हिजिबिलिटी बऱ्यापैकी अफेक्टेड आहे. बर, साधारण किती मिनिटं उशिराने ट्रेन चालतात? साधारण किती मिनिटं उशिराने ट्रेन चालतात? हार्बर लाईनच्या ज्या ट्रेन्स आहेत ते साधारणपणे आता 15 ते 17 मिनिटं लेट चालू आहेत आपलं. बर, आणि ट्रान्स हार्बर मार्गावर? ट्रान्स हार्बर पण साधारण 8 ते 10 मिनिटं लेट चालू आहे. बर, आता सध्या कुठल्या स्थानकावर गर्दी आहे किंवा प्रवाशांपर्यंत निरोप पोहोचला नसेल तर अशी काही परिस्थिती आहे? भांडूपमध्ये थोडीशी गर्दी वाढलेली आहे आणि सोबतच भांडूप दरम्यान भांडूप स्टेशनवरती वॉटर लॉगिंग पण बऱ्यापैकी आहे झालेली. बर, पर्यायी मार्ग काही सुचवलेले आहेत का रेल्वेने, बसेस किंवा इतर काही? अद्याप दुसरा कुठलाही आता हे नाहीये, कारण ही जर लाईन आपली जी भांडूप आणि याची लाईन बंद झालेली असल्यामुळे आता आपल्याला थोडंसं थांबावंच लागेल. पावसाचा थोडासा जोर ओसरल्यानंतर आपण याला स्मूथ आउट करू शकू. सोबतच पर्यायी प्रयत्न देखील चालू आहेत. पाणी बाहेर टाकण्यासाठी जे पंप आहेत ते सगळे ऍक्टिव्हेट केल्या गेलेले आहेत, पण पाऊस अजूनही खूप जोरात चालू आहे. मुंबईतून ठाण्यापलीकडे जाणारे जे काही प्रवासी आहेत ते यामुळे खोळंबलेले नक्कीच असणार आहेत, तर त्यांच्यासाठी आपण उशिरापर्यंत ट्रेन सेवा सुरू ठेवणार वगैरे असं काही करणार आहोत का? होय, आपण आता जोपर्यंत पहिले रिस्टोर होणे त्याच्यानंतर आपण पुढे किती कंटिन्युएशन करू ह्याचं आपण पाहूया. पहिले रिस्टोर करण्याचा प्रयत्न आपला चालू आहे. धन्यवाद आपण पुढारी न्यूजला दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. धन्यवाद. तर भांडूप रेल्वे स्थानकात पाणी साचलेलं आहे, कुर्ला रेल्वे स्थानकात पाणी साचलेलं आहे आणि आत्ताच आपल्याला मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्यानुसार विद्याविहार ते मुलुंड या स्थानकादरम्यान वाहतूक ठप्प झालेली आहे, कारण अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवरती पाणी साचलेलं आहे. मात्र CSMT ते विद्याविहार हा मार्ग सुरू आहे. तसंच मुलुंड पासून पुढे कल्याणपर्यंतचा ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्ग सुद्धा काहीसा उशिराने का होईना पण सुरू आहे.